हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळी बघा म्हणजे रात्रीच पाऊस खूप झाला आणि सकाळी पण चालू होता. तर ते थोडंसं तुम्हाला दाखवलं आणि आरूची ते शाळेत जायची तयारी सुरू होती. म्हणजे तिचं सगळं आवरलं होतं आणि आज भाजीला काहीच नव्हतं. त्यामुळे प्रश्न पडलेला आहे की आज भाजीला काय बनवायचं. तर इकडे मसूर डाळीचं सुक्की भाजी बनवते मी. तर मसूर डाळीची सुक्की भाजी, तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे मोहरे, त्यानंतर लसूण अद्रक ठेचून टाकलेला, त्यानंतर कढीपत्ता पण टाकलेला आणि कांदा टोमॅटो हे चांगलं तेलामध्ये परतून घेण्यासाठी ठेवून दिलं. तर तिकडेच मी बटाट्याची पण भाजी बनवते. थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि आता ते चांगलं तळलं की त्याच्यामध्ये हळद आणि धना पावडर टाकली, कारण सपक भाजी बनवायची होती. तशी मी एक हिरवी मिरची पण कट करून टाकलेली. थोडंसं आता मुलं तिखट खातात, त्यामुळे नॉर्मली मी एखादी दुसरी मिरची ॲड करते त्यांच्या भाजीमध्ये. तर त्यामध्ये डाळ जी होती मसूरची ती धुवून घेतलेली आणि पाणी नितळत ठेवलेली. त्यानंतर ती कढईमध्ये टाकून छान अशी तेलामध्ये परतून थोडंसं पाणी टाकून एक वाफ येऊ दिली आणि वाफ आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट असतं ते थोडंसं मोठं वाटलेलं मी, तर ते टाकलं. त्यानंतर कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ पण टाकलेलं आणि नंतर झाकण ठेवून वाफ येण्यासाठी ठेवून दिली. तोपर्यंत तिकडे मी बटाट्याची पातळ भाजी बनवते. यांच्यासाठी बटाटे जे होते ते काल रात्रीचेच होते उकडलेले, ते फ्रीजमध्ये होते. तर त्याचीच आता मी पातळ भाजी बनवते. आणि आरूला शाळेत जायचं होतं, त्यामुळे तिचं सगळं आवरून घेतलेलं. इकडे काढा पण बनवलेलं, कारण सध्या सगळ्यांची तब्येत खूप खराब आहे. खराब म्हणजे सर्दी खोकला. त्यानंतर मग त्यामुळे सध्या काढा घेणं सुरू आहे. रोज सकाळी गवती चहा आणि तुळशीची पानं छान अशी पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा बनवलेला. त्यानंतर कणिक मळून झाली होती, थोडीशी भिजत ठेवलेली आणि चांगली मुरल्यानंतर थोडंसं तेल लावून तो गोळा तसाच ठेवून दिला आणि एक चपाती लाटून घेतली, कारण आरूला आता 8 वाजत आलेले, तर तिला शाळेमध्ये जायचं होतं. त्यामुळे सध्या तिचे पेपर सुरू आहेत आणि माझे व्लॉग पण सध्या कंटिन्यू नाही आहेत, कारण गणपती गेल्यानंतर थोडंसं ऊन पडलं होतं. त्या पिरियडमध्येच पूर्ण घराची स्वच्छता करून घेतली त्यामुळे. आणि इकडे ध्रुवचं सतत वाचन लिखाण काही ना काही अभ्यास करणं सुरूच असतं. त्याला खूप आवड निर्माण झाली आहे अभ्यासाची. आरूला सोडायला हे गेले आणि त्यानंतर इकडे बटाट्याची पण भाजी बनवून झालेली माझी. त्यानंतर जी सुकी भाजी होती मसूर डाळीची, मुलं पण आवडीने खातात, सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे डब्याला दोघांच्या पण तीच देणार आणि उरलेली जी होती ती वाटीमध्ये काढून घेतली. आता राहिलेल्या ज्या चपात्या आहेत त्या बनवून घेतल्या. एक छोटीशी लास्टला राहिलेली ती बनवली. त्यानंतर हे आरूला सोडून आलेले, तर यांना जेवायला वाढायला घेतलं आणि ध्रुव तिथेच बसलेला होता, कारण त्याला चहा चपाती खायची होती. त्याला खूप आवडते चहा चपाती आणि तो सकाळी उठल्याबरोबर ब्रश केलं की त्याला चहा चपाती खायला लागते. तर इकडे गरम गरम चपाती आणि चहा पण बनवून झालेला. तर यांना आणि ध्रुव